मँगलोर मुंबई एक्सप्रेस आहे आणि 100% निघा. साईडला हो, साईडला हो. बापरे, खड्डा तर बघा. हा विचार करायचा, एखादी गाडी वेगात आली नाही त्या खड्ड्यात आला आपल्या समोर कशिडीचा बोगदा. बस भी लाइक ये छोटे मोटे रास्ते से हम नहीं डरते, बिंदास जाते. किधर ब्लास्टिंग किधर है भाई? हाँ, आपल्याला गोवा, सावंतवाडी, राजापूर, लांजा साईडला जायचं आहे तर डावीकडे. चलो अभी यहाँ से लेना है हमें लेफ्ट. आता तुम्ही खरंच निसर्गप्रेमी, घाटप्रेमी असाल तर तो रस्ता मी तुम्हाला खरंच सजेस्ट करीन एकदा. हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मी साहिल आणि आपण सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल प्रवासी साहिलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर आणि आज आपण चाललो आहे मुंबईवरून कणकवलीला आपल्या बाईकने. आणि आतापर्यंत आपण मुंबई ते कणकवली 3 वेळा बाईक राईड केली आहे आणि त्या तिन्ही व्हिडिओला तुमचा खूप चांगला सपोर्ट भेटला, त्यामुळे तुमचं खूप खूप आभार. आजच्या या व्हिडिओत गणपतीमध्ये मुंबईहून गावी जाण्यासाठी सध्याची मुंबई गोवा हायवेची अपडेट काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा आणि कानात इयरफोन घालून मोबाईलला फुल स्क्रीन करून ही जर्नी एन्जॉय करा. तर चला मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण करूया पहिल्यापासून सुरू. सो रेडी? चलो, आज कोई नहीं है साथ में, आज अकेला ही हूँ. लेट्स गो. आता वाजले सकाळचे 5 आणि जस्ट आपण निघतोय. आपली गाडी झालेली आहे तयार आणि इकडून आपल्या कणकवलीचं अंतर दाखवतं आहे टोटल 434 किलोमीटर आणि टाईम दाखवतं 8 तास 40 मिनटं. 8 तास 40 मिनटं तर पोचणार नाही आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पण जास्त आहे, तर हळूहळू जाणार आहे आपण. मुंबई ते कणकवलीपर्यंतचे आपण स्टॉपेज देखील लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे पनवेल 6, माणगाव 9, महाड 9:15, पोलादपूर 10:15, खेड 11:30, चिपळूण 1, संगमेश्वर 2, साखरपा 3:30, राजापूर 5 आणि कणकवली 7:15. गाडी सोडण्या अगोदर आपण आपलं जे मीटर आहे ना ते करूया रिसेट. त्याला करूया 0. ट्रिप रिसेट या कारणासाठी केलेलं आहे कारण की आपल्याला टोटल किलोमीटर आणि आपल्या गाडीने एक्झॅक्ट ॲव्हरेज किती दिलेलं आहे ते माहीत पडेल. कालच आपण 6 लिटर पेट्रोल टाकलेलं आणि 6 लिटर पेट्रोलमध्ये मला वाटतं आरामात संगमेश्वर गाडी आपली क्रॉस करेल. पाऊस असल्यामुळे हळूहळू आपण गाडी पुढे नेणार आहे. तर चला, वाजलेत 5:04 आणि गाडी आपण सोडूया. रेडी? आता आपण पोचलो आहे वाशी ब्रिजवरती आणि आपला आजचा जो रूट असणार आहे ना मुंबई ते कणकवलीचा तो पूर्ण मुंबई गोवा हायवेवरूनच असणार आहे. पण आपण संगमेश्वरवरून घेणार आहोत लेफ्ट. यावेळेला आपण जाणार आहे देवरुख साखरपा मार्गे. देवरुख साखरपा मार्गे या तर लांजातनं बाहेर पडणार नाही तर वाटरूळवरून बाहेर पडणार आहे. ते आपल्याला साखरपाला गेल्यावर माहीत पडेल. आता वाजले सकाळचे 6:04 आणि जस्ट आपण पोचलो आहे पनवेलला. आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे पनवेलचं SD बस स्थानक. पनवेलला आलो आहे तर इकडं चहा आणि पोहे कुठे आहेत तर ते पहिले चेक करूया. थोडं गरमागरम पोहे आणि आपली चहा आहे तयार. माणगाव इथून आहे 98 किलोमीटर आणि माणगावपर्यंत आपण नॉनस्टॉप जाणार आहे. आता कुठं मध्ये स्टॉप घेणार नाही आहे. लय जबरदस्त अशी हवा सुटलेली आहे. मे बी पाऊस पडू शकतो परत एकदा जोराचा. यावेळेला आपण सेफ्टी सोबतच ठेवलेली रेनकोट. जसा आला गाडीत थांबायचा रेनकोट घालायचा कारण की सर्दी खूप झालेली आहे. आज भिजू नाही शकत आपण जास्त. इथं लिहिलेलं आहे पुणे सरळ, गोवा अलिबाग JNPT राईट साईडला. आपल्याला कसं आहे कणकवली साईडला जायचं आहे मुंबई गोवा हायवेवरती तर आपल्याला घ्यावं लागणार आहे तिथून आता राईट आणि सरळ गेलं तर जातो पुणे दिशेने रोड. इकडे लिहिलेलं आहे मुंबई JNPT सरळ, गोवा लेफ्ट आणि पनवेल राईट. सरळ गेलं तर उरण साईडला आपल्याला जाता येतं आणि लेफ्ट मारलं की आपला प्रॉपर मुंबई गोवा हायवे सुरू होतो. एका खड्डे आपल्याला इथंच दिसत आहेत. पुढं गेल्यावर वांदे नको लागायला बस. एक तर पाऊस असल्यामुळे ना खड्डे माहीत नाही पडत किती डीप आहेत कारण की पाणी असल्यावरती आपल्याला वाटतं की नॉर्मल खड्डे आहेत पण काही काही खड्डे डीप असतात ज्याच्याने आपल्यालाच प्रॉब्लेम होतो.
चला आपला मुंबई गोवा हायवे सुरू झालेला आहे. जसा आपण पनवेल पार करतो समोरच आपल्याला कर्नाळा किल्ला दिसतोय. कॅमेरा दिसतोय की नाही माहिती नाही आहे, पण त्या डोंगर रांगेला आहे ना असं वाटतं भरपूर पाऊस पडतोय. त्यामुळे एक काम करूया, गाडी लावूया साईडला आणि रेनकोट घालून घ्या, म्हणजे कसं पुढे जाऊन पावसात न थांबलेलं बरं. जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. तरी वाटेला लांबूनच दिसत होतं की पाऊस पडतो या ठिकाणी, आणि इकडे बघा पाऊस पडतोय खूप. अरे बापरे, बरं झालं अगोदर रेनकोट घालून घेतला. पाऊस पण असा नाही साधा सुद्धा की नॉर्मल पडतोय, जोराचा पडतोय आणि त्यात हवा मजबूत आहे. आता आपण आलो आहे पेनला, आणि इथं कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. खालून कोकण रेल्वे जाते आणि समोरूनच आपल्या चाललेली आहे मेमू ट्रेन. मित्रांनो, आपल्या बाजूने जात आहे आता कोकण रेल्वे. मे बी मला वाटतं ही मँगलोर मुंबई एक्सप्रेस आहे आणि 100% तीच निघालेली आहे. 12134 मँगलोर एक्सप्रेस मुंबईला जाते आता. लय भारी दिसतं या पॉईंटवरून. बाय बाय. पनवेलपासून ते इथपर्यंत गावचं नाव लिहिलेलं आहे गडब. इथपर्यंत आहे ना नो डाऊट रस्ता एकदम मस्त आहे. आणि गडब या गावात आल्यानंतर आपल्याला थोडंफार इथं बांधकाम चालू असलेलं दिसतंय आणि थोडेफार खड्डे देखील आहेत. पाऊस पडला त्यामुळे कसरत करत गाडी चालवावी लागते. चिखल झालेला आहे रस्त्यावर, आणि जिथे जिथं काम चालू आहे तिथं तिथं ही अवस्था आपल्याला बघायला भेटणार आहे पुढं. चला, इथून पुन्हा एकदा चांगला रस्ता सुरू झालेला आहे. आता बघूया पुढे जाऊन कुठे काम चालू आहे. साइडला हो.
1 तास आराम केल्यानंतरला पावसाचा पूर्ण एकदा जोर वाढलेला आहे. आपण येतोय मानगावच्या हद्दीत आणि बाजूला तुम्ही बघताय ना रोडचं काम चालू आहे. मे बी मला वाटतंय हा मानगाव बायपास तयार होतोय, अजून तर तयार झालेला नाही आहे. तोपर्यंत आपल्याला तात्पुरता जो जुना मुंबई गोवा हायवे आहे ना तिकडूनच आपल्याला मानगाव शहरामार्गे बाहेर पडावं लागेल. मुंबईवरून 133 किलोमीटर प्रवास केल्यानंतरला आपण आता पोहोचलो मानगावला आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे मानगावचं रेल्वे स्टेशन आणि इथून आपण जातो आहे आता मानगाव शहरामध्ये. आणि इकडे आपला यायचा आपण टाईम ठेवलेला सकाळी 9 वाजता. आता वाजले सकाळचे 9 वाजून 5 मिनटं. फक्त 5 मिनटं आपण इथं उशिरा पोचलेलो आहोत. हे आता आपण एंटर झालो मानगावच्या बाजारपेठमध्ये. मानगाव बस स्थानकातून आता बाहेर पडलेली आहे महाड बोरवली नावाची बस. हे आहे मानगावचं बाजारपेठ आणि राईट साईडला आहे मानगावचं एसटीचं बस स्थानक. तर अशा प्रकारे मानगाव शहर हे संपलेलं आहे आणि पुढे लिहिलेलं आहे पुढे पूल आहे वाहने सावकाश चालवा. पनवेलपासून मानगावपर्यंत हायवे अपडेट दिली ना तर पहिल्यापासून तर हायवे खूप चांगला झालेला आहे पनवेल ते मानगावपर्यंत. फक्त मध्ये आहे ना कासू, नागोटणे आणि कोलाड या 3 ठिकाणी आहे ना अजूनही फ्लायओव्हरचं बांधकाम चालू असल्यामुळे आजही आपल्याला खड्डे बघायला मिळतात. पण ते नॉर्मली आहेत, जास्त नाही आहेत जे अगोदर होते मोठ्या प्रमाणात.
अरे बाप रे, खड्डा तर बघा हा. विचार करायचा एखादी गाडी वेगात आली नाही त्या खड्ड्यात गेली. हे बघा समोर पण. अरे बाप रे, साईडनी घातलेली बरी. चलो भाई जल्दी. आता थोड्याच वेळात महाड येणार आहे आणि महाड येण्याच्या अगोदरच बाजूला उड्डाणपुलाचं काम चालू आहे आणि बाजूनी रेल्वे पण चाललेली आहे, मुंबई करमाळी तेजस एक्सप्रेस. पण त्या ट्रेनला आपण बघू शकत नाही कारण की समोर बघताय महाकाय असे खड्डे. त्या खड्ड्यांना क्रॉस करत करत आपण चाललो आहे. चलो टाटा. हे तर आपण बाईक आहे म्हणून साईडने जर पुढं आलो आहे, मागं तर जाम लागला आहे. खूप गाड्यांची लाईन लागलेली आहे खड्ड्यांमुळे. अरे बापरे, हळूहळू. खड्डे तर खड्डे आहेत, प्लस शकेरे पडलेले आहेत बारीक बारीक, ज्याच्यामुळे टायर स्लिप होण्याचा पण धोका वाढतो. शेवटी चांगला रस्ता सुरू झालेला आहे. इकडे लिहिलेलं आहे चिपळूण 99, रत्नागिरी 187 आणि पणजी 390. आणि आपल्या जस्ट बाजूला इकडे आहे वीर रेल्वे स्टेशन. वीरच्या अगोदर आपल्याला जो खड्ड्यांचा रस्ता भेटला, भारी आता 1 किलोमीटर झाले असेल खड्ड्यांचा रस्ता जाऊन. त्यानंतरला जो इकडून जो रोड सुरू होतो, जे कशेडी घाट बोगदा बिगदा सगळं पार करेपर्यंत आपल्याला एकदम A1 क्वालिटीचा रोड भेटतो. आता इकडे आपल्याला पुढं खड्डे वगैरे बघायला भेटणार नाही आहे कारण की मागच्या वेळेला पण आपण इथून प्रवास केलेला. खूप भारी रस्ता. आता इकडून आता गाडी झापझूप जाणार आहे नुसती. छोटी वॉटरफॉल दिसतात आपल्याला डोंगरांमध्ये, कॅमेऱ्यात तर दिसणार नाही. लय भारी व्ह्यू दिसतो इकडून. रोड पण एकदम मस्त आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजर आपल्या बाजूने जात आहे, गेली सुद्धा. महाड इथून अजूनही 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आता आपण पोचलो आहे इकडच्या प्रसिद्ध केंबुर्ली धबधब्याजवळ. आपण बघू शकता, झूम करून दाखवतो. बघा आज कसं आहे, मंगळवार असल्यामुळे कोण आपल्याला पर्यटक इथे दिसत नाही आहे, एकदम खाली वातावरण आहे. तेच जर मी सॅटर्डे संडेच्या टायमाला आलो असतो तर इकडं पर्यटकांची लगबग आपल्याला दिसली असती. मुंबईवरून 160 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केल्यानंतरला आपण आता पोचलो आहे महाडला. आणि इकडे थांबायचं रिझन हे बघा, बाजूला असलेलं हे महाडचं सुप्रसिद्ध गांधार पाले लेण्या. हायवेवरून एवढं भारी वाटतं ना दिसायला. आणि ह्या बाजूला आहे महाडची सिटी. आपल्याला इथं यायचं होतं 9:45 वाजता, पण 10 वाजले. आता 15 मिनटं गाडी आपली उशिरा जाते. चला महाडवरनं निघूया. आता आपण पार झालो आहे पोलादपूर आणि थोड्याच वेळात येणार आहे आपला कशेडी घाट भोगतासुद्धा. आणि त्या अगोदर विचार केला की जाऊया मस्तपैकी जरा नाश्ता करूया आणि गाडीला पण थोडा आराम देऊया. कंटिन्यू 182 किलोमीटर चालली आहे गाडी. मागच्या वेळी आपण इथं मागवलेलं मिसळ पाव, पण यावेळेला मागवलं बुर्जी पाव. तर भूक लागली आहे, जास्त काय बोलत नाही, बस डायरेक्ट अटॅक करूया. चला पोट भरून नाश्ता केल्याच्या नंतरला आपण आता इथून निघतोय. इकडे लिहिलेलं आहे पणजी 356 आणि रत्नागिरी 153.
आता वाजलेत 11:23 आणि खेडला पोचायचा जो टाईम होता ना 11:30चा होता. इथं अर्धा पाऊण तास जरा रेस्ट केला, आराम केला, कारण की थोडा वेळ अगोदरच खूप पाऊस पण पडला इकडे. तर बोललो निघूया, पाऊस जाऊ देत मग निघूया. आणि आपला मुंबई गोवा हायवेवरचा प्रसिद्ध कशेडी घाट देखील सुरू झालेला आहे. आणि नेहमीप्रमाणे घाट माहिती आहे तुम्हाला मी कसं दाखवतो. हायपरलॅप चालू करूया आपला. तुम्ही राहा रेडी, कानात घाला इयरफोन. मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपला येत आहे कशेडी बोगदा. इकडे लिहिलेलं आहे पुढे बोगदा आहे 1 किलोमीटरवरती. इथूनच आपल्याला बोगदा दिसलेला आहे. अजून एका साईडचा बोगदा वर्किंग आहे, दुसऱ्या साईडचा बोगद्याचं काम चालू आहे. हा आला आपल्या समोर कशेडीचा बोगदा. चलो एंट्री मारते. ये तर आता आपण बोगद्यातून बाहेर पडलो आहे. 2 किलोमीटरच्या ह्या बोगद्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात बोगदा पार करायला. कशेडी घाट संपलेला आहे आणि आपल्या बाजूला तुम्ही बघताय हा जो जुना रस्ता, तो अगोदरचा हायवे आहे जो आता पूर्णपणे बंद केलेला वाटतो आहे, कारण की सगळी वाहतुकी सध्याला बोगद्यातूनच होते. आणि समोरच आपल्या दिसतो आहे आपल्या कोकण रेल्वेचा ब्रिज. तर बघूया तिकडं रेल्वे आपल्याला दिसते की नाही. कोकण रेल परिसर से मेल. ना कोणती मेल आली, ना कोणती मालगाडी, ना कोणती एक्सप्रेस. चलो बढ़ते आगे. ब्रिजकडे थांबून काहीच उपयोग झाला नाही. रेल्वे आपल्याला दिसलेली नाही आहे, कारण की मांडवी एक्सप्रेस आपण यायच्या फक्त 2 मिनटं अगोदर तिकडून निघून गेलेली. दुपारचे 12:40 झालेत आणि आपण आता पोचलो आहे खेडला. इकडं पोचायची आपली वेळ होती सकाळी 11:30 वाजताची. जवळपास आपली गाडी जी आहे ती 1 तास लेट आलेली आहे. रिझल्टच कळलं नाही 1 तास कसा का उशीर झाला. एक तर हॉटेलला थांबलो आणि दुसरी गोष्ट त्या ब्रिज खाली जरासं थांबलो.
आपल्या बाजूला आहे खेड रेल्वे स्टेशन. जसं खेड संपेल तसं चालू आहे इकडून वेरळ. इकडे बोर्ड लिहिलेला आहे आणि पुढंच गेलो ना तर लिहिलेलं आहे की भोसते घाट सुरू. म्हणजे मोठा घाट नाही आहे, छोटाच घाट आहे. मागच्या वेळेला पण आपण दाखवलेलं तुम्हाला इकडचं भोसते घाट. भोसते घाट समाप्त. पाऊस तर असा पडतोय ना अंगावर, असं वाटतं अक्षरशः धारा पडत आहे. अचानक पडतो आणि अचानक जातो. आता थोड्या वेळी लगेच जाईल पण पाऊस भले जोराचा पडतो पडला तर. मित्रांनो, जसं आपण खेड सोडतो त्यानंतरला सुरू होतो भोसते घाट. त्यानंतरला येतं लोटे नावाचं गाव आणि जसं लोटे गाव संपतं तसं चिपळण्याच्या अगोदर परशुराम घाट सुरू झालेला आहे. इकडं लिहिलेलं आहे परशुराम घाट सुरू. हा तुम्ही वळण बघताय, सरळ जातो घाटात. परशुराम घाटातला एक छोटूसा वॉटरफॉल. त्यामध्ये घाटात लक्ष द्यायला पाहिजे अगोदर, कारण की इकडे काम चालू असल्यामुळे एकाच लेनमधून दोन्ही गाड्या ये जा करत आहेत. आणि इकडून आहे ना चिपळूण सिटी काय दिसते यार, खरंच लय भारी. चिपळूणमधला सवतकडा वॉटरफॉल आपल्याला इथूनच दिसलेला आहे. हो हो, काय फ्लो आहे पाण्याला पाऊस जास्त असल्यामुळे. हो 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 हो, काय दिसतं इथून वॉटरफॉल. आणि रस्ता पण बघताय तुम्ही इकडं एकदम हायवेच्या बाजूलाच आहे, म्हणजे जास्त काय ट्रेकिंग करायची पण गरज नाही वॉटरफॉलसाठी. मुंबईवरून 250 किलोमीटरचा डिस्टन्स कवर केल्यानंतरला आपण आता पोहोचलो आहे चिपळूणला. बाजूला जो तुम्ही रस्ता बघताय तो जातो चिपळूण शहरात. हा रस्ता जातो सरळ गोव्याच्या दिशेने. आणि इकडे येण्याचा टाईम आपण ठेवलेला दुपारी 1 वाजता. आता वाजले 1:53. जिथं टाईम कवर करायचा विषय येतो तिथं काही ना काही काम येतं आणि थांबून राहतो, त्यामुळे टाईम कवर करायला होत नाही. खेडला गाडी 1 तास 10 मिनटं लेट होती, इथं थोडासा टाईम कवर केला आहे. आता 53 मिनटं गाडी लेट आहे. जर तिथं सावतकड्याकडे थांबलो नसतो ना तर अर्धा तास ॲटलिस्ट मी कवर केला असता. खेर थांबून तर काय उपयोग नाही आहे. ना तहान लागले ना लागले भूक, तर डायरेक्ट निघूया चिपळूणच्या बाहेर. आपल्यासमोर इथं शयनयान एस.टी. आहे मुंबई आगाराची. कुठे जाते काय माहिती. सगळा रस्ता सुकलेला आहे. सही आहे, पण तर रस्ता सुकला त्याचा एक निगेटिव्ह पॉईंट काय होतं माहिती आहे का, ही अशी धूळ जर मोठी गाडी समोरून गेली की डायरेक्ट नाका तोंडात धूळ गेली समजा. काच पण नाही खाली करू शकत, कारण की चिखलाने पुन्हा काच घाण झालेली आहे. अरे यार,
रस्ता छोटा असल्यामुळे ओव्हरटेक सुद्धा नाही मारू शकत. हा जागा भेटली आपल्याला जायला. थांब 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 थांब. थँक्यू. साईडला जा. चल साईडला. सारखे आपल्याशी ओव्हरटेक खेळते. ही थांबल्यावरती आपण पुढे जातोय आणि आपण पुढे आल्यावरती ही पुढे जाते. तर आता आपण संगमेश्वर शहरामध्ये एंट्री करतोय. समोर तुम्ही बघू शकता आपल्या कोकण रेल्वेचा ब्रिज. जसं थोडं पुढे गेलं की संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन येतो. रेल्वे तर काय आलेली नाही आहे, जबकि मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेसचा टाईम झालेला. जाऊ दे, थांबून उपयोग नाही. ऑलरेडी आपण 50 मिनटं उशिरा चालतोय. आहे आपल्या बाजूला संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. नव्याने आता बांधकाम चालू आहे स्टेशनचं. बहुतेक कोकण रेल्वेचे जेवढे स्टेशन आहेत ना त्यांचं आता नव्याने बांधकाम होत आहे, जे दिसायला भारी वाटतंय. खेडपासून ते संगमेश्वरपर्यंत जर हायवे अपडेट बोलू ना तर सावर्डेच्या नंतरला एक फ्लायओव्हरचं काम चालू आहे. तिकडे आपल्याला भरपूर प्रमाणात खड्डे बघायला भेटतात. त्यानंतरला संगमेश्वर यायच्या अगोदर पण तुम्ही बघितलं असणार, म्हणजे नॉर्मली रस्त्याचं काम चालू आहे आणि तिकडे पण डायव्हर्शन आहेत खूप सारे. तर एवढंच आहे. बाकी रोड तुम्ही बघशाल ना तर भले एका साईडने सोडतायत 2 गाड्या, पण रोड असाच भेटणार सगळीकडे. चहा पिऊया जरा इकडे. आता वाजले 3:05 आणि मुंबईवरून 293 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरला आपण संगमेश्वरला पोहोचलो आहे. इथं थांबलो जरा चाय पिण्यासाठी. जरा बरं वाटतंय, डोळ्यात झोप पण येत होती. संगमेश्वरला थांबलोय जरा. इथून ते राजापूरला जायचं होतं. हातखंबा रोड चांगला आहे का? खराबच आहे ना. तो आतला रोड चांगला पडेल ना साखरपा मार्गे. हां ते आतून ना साखरपा देवरुगून चांगला आहे ना तो. साखरपा दाभोळी कोरले. हां ते वाटूमधून बाहेर पडणार ना. चांगला आहे ना तो रोड. थँक्यू. मला डाऊट झालेलाच की हातखंबा रोड हा खराब असेलच. आता जेव्हा दुकानवाल्या दादांना विचारलं आपण रोडच्या बाबतीत तर त्यांनी बोलले की हातखंबा मार्गे जाऊच नको, हालत खराब आहे रोडची. अजूनही काम चालू आहे, चिखल पण आहे. म्हणून त्यांनी सजेशन दिलं की वाटूळ मार्गे जो एक रस्ता आहे साखरपा देवरुग वाटूळ, तो रस्ता पण बरा आहे. आणि एक नवीन रस्ता त्यांनी सजेस्ट केला, तो मला पण कळला नाही. ते उक्षी ब्रिज मार्गे त्यांनी बोलले रत्नागिरी सिटीत बाहेर पडणार. तो बोललं तेवढं फिरून जाण्यापेक्षा आपलं जे एक्झॅक्ट लोकेशनवरती दाखवत आहे ना गुगल मॅपवरती त्या रस्त्याने गेलेलं परवडते. आणि साखरप्याला गेल्यानंतरला अजून एक फाटा लागतो, तो जातो डायरेक्ट लांजाला. तर 2 पर्याय आहेत आपल्याला साखरपा मार्गे गेलो तर. आणि साखरपाला गेल्यावरती विचारूया तो लांजाला बाहेर पडणारा रोड चांगला आहे की वाटूळला निघणारा रोड चांगला आहे. दोघांपैकी जो चांगला असेल त्या रोडने आपण बाहेर पडूया. हा बघा इथे आंदोलन चालू आहे. एस टीला थांबवले आंदोलनमध्ये. रत्नागिरीवरून आलेली एस टी होती बघा. आणि हे आहे संगमेश्वरचं मुख्य चौक. लेफ्ट साईडला आहे संगमेश्वरचं बस स्थानक.
आणि काय वाटतच नाही संगमेश्वर सारखं, कारण की खूप ठिकाणी काम चालू आहेत. बस स्थानक इथे आहे. ह्या वेळेला आपण ना कन्फ्यूज होणार आहे ना टॉस उडवणार आहे आणि घेऊया इथून लेफ्ट देवरुख साखरपा मार्गे बाहेर पडायला. आणि अंतर जर बघायला गेलं तर मी मागच्या वेळेला पण बोललेलो, जास्त नाही 19-20चाच फरक आहे. आणि 19-20चा म्हणजे 6 ते 7 किलोमीटरचा फरक असेल एक्स्ट्रा जास्त इथून. फक्त कसं आहे, त्या खड्ड्यातनं जाण्यापेक्षा, खड्ड्यातनं चिखलातनं जाण्यापेक्षा इथून नॉर्मल रस्त्याने गेलेलं खूप पत्कारत आहे. आणि समोरच लिहिलेलं आहे इकडे देवरुख. देवरुख किती किलोमीटर लिहिलं इथून? 16 किलोमीटर आहे. देवरुख येईल अगोदर, मग त्यानंतर हे साखरपा. साखरपाला आपण विचारूया लांजातनं बाहेर पडायचं की वाटूळमधनं बाहेर पडायचं. हा रोड तर बघून मला असं वाटतं की हा स्ट्रेट रोड तर नसणारच, घाटसारखा रोड आहे. वेडी वाकडी वळणं हेच दिसतं आहे आपल्याला स्टार्टिंगपासूनच. मस्त आहे. अशा रोडवरती गाडी चालवण्याची जी मजा असते ना, नेक्स्ट लेवल. फक्त चालवणार ना सांभाळून चालवायची, कारण की वळणावळणाच्या रस्त्यात कधी समोरून गाडी कुठून येते सांगता येत नाही. हे बघा, अचानक गाड्या समोरून येण्याचे चान्सेस असतात. सध्या आपल्याला एस टी बस ओव्हरटेक मारत आहे. कुठली बस आहे ही? देवरुखला जाणारी बस आहे. बस भी लाइक ये छोटे मोटे रास्ते से हम नहीं डरते, बिंदास जाते, हमको ही डर के चलना पड़ता है. अब बघा फवारे उडवत चालली आहे. इकडं दहीहंडीची मटकी सजवलेली आहे. आणि हे काय समोर 2 डायव्हर्शन. गावातल्यांनाच विचारूया. साखरपा इथून म्हणजे राजापूर साईडला जायचं मला, असं आहे का? मागाशी जे दहीहंडीच्या इकडून मी जो रोड दाखवला ना, जे 2 रस्ते जातो, एक इकडे आणि इकडे, आपण मारलेला राईट. ॲक्च्युली तुम्ही आलात ना तर राईटच मारा, कारण की जो लेफ्टवाला रोड आहे ना तो पण जातो, पण देवरुखचं जे मेन मार्केट आहे ना बस स्टॉपवाला तिकडून जातो. तर कसं आहे, तिकडे ट्रॅफिक वगैरे लागण्याची शक्यता असते जर मार्केट वगैरे असेल तर, आठवडी बाजार असेल तर. आणि हा रोड कसा आहे म्हणजे बायपाससारखा आहे, डायरेक्ट आपण देवरुख क्रॉस करणार आहोत. इकडे आता आपण आलो आहे आणि इकडे लिहिलं रत्नागिरी राईट, मार्लेश्वर कोल्हापूर सरळ. आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि इकडून जर गेलो ना तर डायरेक्ट आपण रत्नागिरीला बाहेर पडणार, हातखंबा साईडला. साखरपा वाटूळ लांजाला जायचं असेल तर हा रोड बेस्ट आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला डोंगर दिसत असतील. 1 मिनिट तुम्हाला झूम करून दाखवतो. ह्या पॉईंटवरून आहे ना खूप मोठी मोठी डोंगर दिसत आहेत. ती आभाळ देखील लपलेलं आहे पूर्ण त्या डोंगरांमध्ये. आणि ती डोंगररांग मला वाटते आंबाघाट साईडची असणार. तिकडून दिसायलाच लय भारी वाटतं. आणि करता खरंच ह्या रूटचा जो निसर्ग आहे ना नेक्स्ट लेवल आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला घाट आवडत असतील ना, वळणावाले रस्ते, तर हा तुम्हाला रोड मी सजेस्ट करीन. मस्त रोड आहे, म्हणजे जास्त खड्डे नाही काय नाही. चला तर साखरप्याला आपण पोचलेलो आहोत. आणि समोरच आपल्या इथं डायव्हर्शन आहेत एवढे सारे. एक साईडने जातो कोल्हापूर साईडला रोड आणि एक साईडने जातो रत्नागिरी साईडला रोड. तर आपण कोणाला तरी विचारूया, आपल्याला जायचं आहे
तरी विचारूया की लांजा साईडनं बाहेर पडणारा रोड चांगला आहे की वाटूळ साईडने. इकडे पुढे एक दुकान दिसले, विचारूया त्यांना. तो वाटूळ मार्गे चांगलं पडेल का लांजा मार्गे? कणकवलीला जायचं आहे. कुठून? वाटूळ मार्गे. इथून वाटूळ आहे का? अच्छा, 6 किलोमीटर लेफ्ट मारायचं आहे का? अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, थँक्यू दादा. कसं असतं ना, गुगल मॅपपेक्षा जे स्थानिक गावकरी असतात ना त्यांना रस्त्याची चांगली माहिती असते, कारण की त्यांचं नेहमीचं येणं जाणं असतं. तर बघा इथं पण मला वाटतं चौपदरीकरण चालू आहे आंबाघाट साईडला, म्हणजे कोल्हापूरला जाणाऱ्या रोडचं. त्यामुळे इथं पण बघा तीच अवस्था आहे जी हातखंब्या साईडला आहे. हा जो रस्ता तुम्ही बघताय ना तो सरळ जातो पाली मार्गे रत्नागिरीला. आणि तुम्हाला मी गुगल मॅपवरती समजवतो. गावकरींना मी विचारलेलं की रस्ता कोणता चांगला राहील, लांजा साईड चांगला राहील की वाटूळ साईड. तर त्यांनी बोलले आम्हाला वाटूळ मार्गे जायला. आणि वाटूळ मार्गे जायला तुम्ही समोर बघताय दाभोळे नावाचं गाव येणार आहे पुढं 5-6 किलोमीटरवरती. तिकडून 3 फाटे जातात. एक फाटा जातो पाली साईडला, दुसरा जातो लांजा साईडला आणि तिसरा जातो वाटूळ साईडला. तर हे लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. गुगल मॅपमध्ये जरी तुम्ही टाकलं ना वाटूळ मार्गे तरी इझिली दाखवतं. तरी काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इकडच्या लोकल स्थानिकांना विचारू शकता. गाडी आपली चालली आतापर्यंत 328 किलोमीटर आणि पेट्रोलची रीडिंग बघताय तुम्ही 1 पॉईंटवरती आलेलं आहे. मुंबईवरून निघताना मी बोललेलो की संगमेश्वरपर्यंत तर आरामात जाईल. संगमेश्वर काय साखरपा देखील आता आपण क्रॉस करणार आहे. आता कसं आहे 1 पॉईंटवरती गाडीला चालवणं चांगलं नाही आहे, कधी पण पेट्रोल संपू शकतो. त्यामुळे पुढे आपल्याला कुठं पेट्रोल पंप भेटला तिकडं पेट्रोल भरून घेऊया. चला, गाडीचं तर पोट थोडंसं भरलेलं आहे. म्हणजे एवढ्या पेट्रोलमध्ये गाडी आरामात आपली कणकवलीला जाईल. कणकवलीला काय अजून 200 किलोमीटर गाडी चालेल, कारण की ऑलरेडी पेट्रोल होतं. होय, खड्ड्यांमुळं दादा या साईडनं येत आहेत, सगळ्याच गाड्या इथून येत आहेत. काय करणार? इथं आम्हाला बोलले 5 मिनटं थांबा, ब्लास्टिंग चालू आहे. ब्लास्टिंग आपल्याला काय सीन कळला नाही इकडचं. किधर ब्लास्टिंग किधर आहे भाई? हा, मस्त आवाज आला, एकदम दिवाळीचा फटाकडा फुटला. ओके, थँक्यू. ब्लास्टिंग इथं झालेली दगडांची. आता आपण आलो इथं गावात. गावचं नाव शायद दाभोळे असेल. कुठं गावचं नाव लिहिलेलं? हां, दाभोळेच नावाचं गाव आहे. इथून 3 फाटे जातात. ते तिन्ही दाखवतो कुठला रस्ता कुठे जातो. इकडे लिहिलेलं आहे तसंही. जर आपल्याला गोवा, सावंतवाडी, राजापूर, लांजा साईडला जायचं आहे तर डावीकडे, आणि गणपतीपुळे, रत्नागिरी, हातखंबा पालीला जायचं असेल तर उजवीकडे. आपण घेऊया लेफ्ट. इकडे पण काम चालू आहे. अच्छा, इकडे ॲक्च्युली जो रत्नागिरी कोल्हापूर रोड आहे ना तो इकडून ब्रिज तयार होणार आहे डायरेक्ट, त्याच्या खालून हा रस्ता जाणार. एकदा वाटूळच्या रस्त्याला आलो ना की मग वांदे नाही, कन्फ्युजन आपली दूर होईल. तसंही काय कन्फ्यूज व्हायचं काय टेन्शन नाही आहे. तुम्ही जर 4 व्हीलरमध्ये असाल ना तर गुगल मॅप लावून तुम्ही बसू शकता, आरामात रस्ते माहीत पडतात. माझं कसं आहे, मी मोबाईल ठेवला आतमध्ये, गुगल मॅप चालू नाही केलेला आहे, म्हणून कन्फ्युजन होते थोडी. इथून आता आपल्याला एकदम मस्त रोड दिसतोय. ते 4-5 किलोमीटरचा जो पॅच आहे ना साखरपा ते दाभोळेपर्यंत, जरा हालत खराब होते तिकडं. मालवण 144, सावंतवाडी 152, लांजा 17. हा आहे तो फाटा जिथून ह्या बाजूने जाता येतं लांजाला आणि ह्या बाजूने जाता येतं वाटूळला. आता आपण लेफ्ट मारूया.
ह्या बाजूला लिहिलेलं आहे विलवडे रेल्वे स्थानक, लेफ्ट साईडला. म्हणजे आपण आता विलवडेला पोचलोय. ह्या बाजूने विलवडेचं रेल्वे स्थानक आहे, ह्या बाजूने सरळ सरळ वाटू. तर फायनली 1.5 ते 2 तास छोट्या रस्त्याचा प्रवास केल्यानंतरला भेटलोय मुंबई गोवा हायवेला. आता आपण पोचलोय वाटूळ आणि समोरच लिहिलेलं आहे राजापूर 16, मालवण 116, सावंतवाडी 124 आणि लांजा 13. हे आहे आपल्या समोर आपलं मुंबई गोवा हायवे. चलो अभी यहाँ से लेना है हमें लेफ्ट. वरतून तिकडून जावं लागेल, कणकवली. अच्छा तसं आहे का? बघा लेफ्ट घ्यायला जात होतो, रस्ताच बंद आहे तिकडे. तरी काय एवढा वांधा नाही, तिकडून जाऊन परत लेफ्ट घेऊया. आत्तापासून आपला जो मुंबई गोवा हायवे आहे ना, कायच टेन्शन नाही आहे. ॲक्च्युली लांजापासून काहीच टेन्शन नाही आहे. संगमेश्वर ते लांजापर्यंत आहे ना खूप ठिकाणी कामं चालू आहेत. संगमेश्वर ते हातखंबा तर बोलूच नका, हालत खराब होईल असा रस्ता आहे. त्यामुळे आपण तो पर्यायी रस्ता निवडलेला आहात. आणि खरं सांगू ना, एवढी मजा आली ना त्या रस्त्यावरती गाडी चालवायला. जर तुम्ही खरंच निसर्गप्रेमी घाटप्रेमी असाल तर तो रस्ता मी तुम्हाला खरंच सजेस्ट करीन. एकदा त्या रस्त्याने मग तुम्ही ट्रॅव्हल करा. हा फक्त ते साखरपापासून ते दाभोळीपर्यंत आहे ना रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडंफार म्हणजे अवस्था खराब होते तिकडं, पण एवढी नाही. 4-5 किलोमीटरचाच प्रश्न आहे फक्त. बाकी रस्ता लयच भारी आहे तो. मुंबईवरून 380 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केल्यानंतरला आता आपण पोहोचलो आहे राजापूरला. इकडं आपल्याला पोचायचं होतं 5 वाजता, पण आता वाजले 5:34. 34 मिनटं गाडी आपली उशिरा आलेली आहे. आणि राजापूर शहरात जाण्यासाठी इकडून घ्यावं लागतं राईट. आणि सरळ गेलं तर राजापूर बायपास मार्गे डायरेक्ट आपण बाहेर पडू. आणि थोड्याच वेळात येणार आहे मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात उंच नदीचा ब्रिज. इकडे पणजी 163, कणकवली 57, खारेपाटण 20. पोचलो आहे मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात उंच नदीवर असलेला ब्रिज. लय उंच ब्रिज आहे, लय खोल दिसतं इथून. पाऊस नसता तर उतरून दाखवलं असतं. पाऊस असल्यामुळे दाखवू पण शकत नाही, कॅमेऱ्यात दिसणार नाही. मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं स्वागत आहे. रत्नागिरी जिल्हा समाप्त झालेला आहे. तर फायनली मित्रांनो 434 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरला आपण पोचलो आहे कणकवलीमध्ये. जर हा ब्रिज तुम्ही मारलात तर डायरेक्ट बाहेर पडशाल कणकवलीला. पर 434 किलोमीटर म्हणजे झाले आपले आतापर्यंत. वाजले 6:36. जवळपास 36 मिनटं आपली गाडी उशिरा आलेली आहे. आपल्याला इथं पोचायचं होतं संध्याकाळी 6 वाजता. आपल्या डाव्या बाजूला आहे कणकवलीचं मेन बाजारपेठ आणि राईट हँड साईडला गेला आचरा रोड. संध्याकाळची वेळ आहे म्हणून जरा वर्दळ दिसते. आज वार तसा मंगळवार आहे ना, आज मंगळवारचा बाजारपेठ भरतो कणकवलीला. आपल्या राईट हँड साईडला कणकवलीचं बस स्थानक
आता वाजले संध्याकाळचे 6:43 आणि कणकवलीमधून आलो आहे बाहेर. कणकवलीपर्यंत प्रवास नाही तर इकडून अजून पुढे जायचं आपल्याला ओसरगावपर्यंत. व्हिडिओ जी आहे ना मित्रांनो खूप मोठी झालेली आहे. मी विचार केलेला थोडक्यात दाखवत येईन, पण काय करणार, नजारे जसे होते आणि रस्ते जसे होते की शूट करावेच लागले, असं झालं आहे. त्यामुळे व्हिडिओ मोठी झाल्यामुळे आपण आता एंड इथंच करणार आहोत. आणि एंड करण्या अगोदर आपल्याला गाडीने ॲव्हरेज किती दिला ते चेक करूया. इथं लिहिलेलं आहे 436 किलोमीटर ॲव्हरेज आपल्याला शो होतं आहे 74.2चा. पहिल्यापेक्षा तरी खूप कमी दिला आहे, कारण की राजापूर नंतरला आपण गाडी जरा रेमटवलेली जरा चांगलीच. तरी 74चा अर्थ म्हणजे 65 ते 70चा ॲव्हरेज गाडीने आपल्याला आरामात दिला आहे. सांगू ना, हा व्हिडिओ बनवायचं मला मनच करत नव्हतं, कारण की तब्येत होती डाऊन. तुम्ही आवाजाने तर ओळखलाच असणार, सर्दी खोकला जाम झालेला. नंतरला माहीत पडलं की खूप सारे असे मित्र आहेत ज्यांना गणपतीत गावाला जायचे, पण हायवेची कंडिशन काय ती त्यांना माहिती नाही. तर बस त्याच कारणाने आपण मुंबईवरनं इथं निघालो खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. खूप मेहनत घेतली या व्हिडिओमध्ये, खूप मोठी पण झाली आहे. आणि नवीन रूट आपण ट्राय केला, तो रूट कसा वाटला, तुम्हाला काय या व्यतिरिक्त काही क्वेश्चन किंवा काय क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा मेसेज करून विचारू शकता. आपण त्याला रिप्लाय नक्कीच देऊ. तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच एका नवीन जर्नीमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.